हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आहे आमचा गोव्यातील चौथा दिवस आणि सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही स्नो पार्कला गेलेलो। तर ते देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारच्या वेळेस आम्ही निघालेलो होतो इथे पंजिमला आणि इथे पंजिमला आम्ही पोहोचलो साधारण 3:30 ते 4 वाजेपर्यंत आम्ही इथे पंजिमला पोहोचलो। आणि इथे पोहोचल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर इथे हाऊसेस आहेत, मोठा चर्च आहे। तर खूप मस्त इथे पंजिम हे आहे आणि इथे ना मूवीजच्या भरपूर असे शूटिंग देखील केल्या जातात। इथलं ठिकाण आम्ही पाहिलं आणि त्यानंतर पुढे देखील गेलो। पण मला असं वाटलं होतं की हे घर जे आहेत ना आतून देखील पाहायला भेटत असतील। हे पुढचा भाग आहे आणि मला असं वाटलं की छोटा दरवाजा असेल आणि तिकडनं देखील एंट्री असेल आतमध्ये आणि पाहायला देखील भेटेल। पण यश पप्पांनी हसले आणि बोलले नाही, इथे आतमध्ये जाण्यासाठी एंट्री नाहीये, फक्त बाहेरूनच आपल्याला हे पाहायचं आहे। तर असं आम्ही इथे बाहेरूनच पाहिलं आणि थोडे असे छोटे छोटे क्लिप घेतल्या, फोटोज काढल्या आणि आम्ही पुढचं ठिकाण पाहायला निघालो। तर ते पुढचं ठिकाण म्हणजे डोनापोला इथे निघालेलो आहोत। डोनापोला त्या ठिकाणाचं नाव आहे। तर पुढे तुम्हाला इथे पाहायला भेटणारच आहे। तिथे ना सिंघम मूवीची शूटिंग देखील केली गेलेली आहे। तर तुम्हाला तिथे गेल्यावरती तो ठिकाण मी दाखवेल आणि दाखवल्यावरती तुम्हाला लक्षात येते का, तुम्ही नक्की चेक करा। खूप सुंदर सुंदर गोव्यामधले हे जे ठिकाणं आहेत ना खूप सुंदर आहेत आणि आम्ही मस्तपैकी ना स्कूटरनी सगळ्या ह्या ठिकाणांवरती छान फिरलोत। खूप मज्जा आली आणि खूप मस्त वाटलं हे गोवा फिरण्यासाठी। पण ना लहान मुलं असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम देखील होते। मुलांचे देखील नखरे असतात, ते देखील आपल्याला सहन करावं लागते आणि खूप त्रास देत होते मुलं देखील। तरी देखील आम्ही खूप एन्जॉय केला आणि खूप मस्त आम्ही शॉपिंग देखील केलेली आहे। शॉपिंगचा व्लॉग देखील लवकरच मी अपलोड करेल, कारण की आता हे गोव्याचे जे ब्लॉग आहेत ना ते संपत आलेले आहेत। आम्ही गोव्याला 5 दिवसांची ट्रिप काढलेली होती, तर आज आहे चौथा दिवस आणि आजचा पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चौथ्या दिवसाचा। आणि 5व्या दिवसाचं त्याला राहिलेलं आहे, ते 1-2 दिवसामध्ये ते देखील कंप्लीट करणार आहे। त्यानंतर मग शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत डोनापोलाला आणि इथे तुम्ही पाहू शकताय हा व्ह्यू। आणि 2025 हे जे आहे ना, हे लाईट देखील संध्याकाळ जशी होते ना सगळ्या लाईट्स इथल्या ना ऑन होतात आणि संध्याकाळ झाली की रात्रीच्या वेळेस खूप छान इथे आणखी जास्त छान वाटतं। गोव्यातली आमची 4 दिवसाची ट्रिप जी आहे त्याच्यामध्ये मी कोणकोणते ठिकाण पाहिलेले आहेत तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये देते। खूप सुंदर सुंदर हे ठिकाण आहेत। आमचा रिसॉर्ट देखील मी शेअर केलेला आहे, तर लिंक देते, तुम्ही पहा आणि तुम्हाला कसं वाटते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आजचं ठिकाण जे आहे ना ते देखील कसं वाटतंय ते देखील सांगा। इथं सूर्यास्त होत आहे, सनसेट पॉइंट आहे आणि सूर्य इतका सुंदर समुद्रावरती वाटत होता ना, खूप सुंदर वाटत होतं। मग मी ते देखील पाहिलं आम्ही मस्तपैकी। आणि त्यानंतर ना खूप साऱ्या पायऱ्या होत्या, त्या चढून चढून असं वरती यायचं आहे आणि वरून पाहायचंय खालती। खूप सुंदर वाटत होतं। तुम्हाला ना व्ह्यू ना पुढे दाखवते, मी शूट देखील केलेलं आहे यशा पप्पांनी। तर इथे सगळेजण ना फोटोशूट करत होते, सगळं वातावरण पाहत होते, सगळ्यांचे फोटो व्हिडिओज हे सगळं जास्त चालू होतं। सगळे आपल्या आपल्या धंद्यामध्ये आपलंच मस्त फोटोशूटच करण्यामध्ये होते आणि खूप सुंदर वाटत होतं। असं वाटत होतं इथून निघूच नाही, पण आम्हाला पण घाई होती खूप जाण्याची, कारण की ना रात्र होतं, खूप दूर आम्ही रूम घेतलेली आणि हा वेगळ्या साईडला ठिकाण होता आणि रूम वेगळ्या साईडला होती। तर त्यामुळे कसं आम्हाला रिटर्न देखील जायचं होतं। तर आम्ही पटापट पाहिलं आणि शूट वगैरे केलं, थोडीशी शॉपिंग केली आणि काय घेतलो ते देखील तुम्हाला पुढे दाखवते। सिंघम मूवीची इथे तर शूटिंग झालेलीच आहे, पण मी एक जुना पिक्चर देखील अमिताभ बच्चनचा पाहिलेला, जिथे मी आता सध्या थांबलेली आहे ना तिकडल्या साईड म्हणजे तिथेच वरती ना शूट झालेला आहे त्या मूवीचा सीन। आणि मला त्या मूवीचं नाव नाही लक्षात येत आहे, जर कधी लक्षात आलं ना किंवा मी तो सीन देखील पाहिला वगैरे तर मी खरंच कमेंट करेल खालती, आठवणीनं म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देईल। पण इथला व्ह्यू जो आहे ना, जसं जसं रात्र होत चालली आहे ना तर तसं तसं खूप सुंदर वाटत होतं। सगळं हे पाहण्यासाठी खूप मस्त वाटत होतं। पण आम्हाला ना मला स्पेशली आणि सगळ्यांना ना असं वाटत होतं पटकन ना रूमवरती जायला पाहिजे, कारण की खूप दूर आम्ही आलेलोत आणि रूम एका कोपऱ्याला आहे आणि हे ठिकाण एका कोपऱ्याला आहे। आपण लेडीज ना घरच्या कामांमध्ये, संसारामध्ये, डेली रुटीन मध्ये आणि उरलाच तर वेळ मोबाईल बघण्यामध्ये इतके बिझी असतो ना, आपला दिवस कधी उगवतो आणि कधी मावळतो हे आपल्याला कळतच नाही। जग खूप मोठं आहे आणि खूप सुंदर आहे, हे आपण पाहिलंच नाही तर आपल्याला कळणार कसं? तर पाहण्यासाठी ना मला असं वाटते वर्षातनं एकदा किंवा दोनदा, छोटी असो किंवा मोठी असू दे, ट्रिप तर काढायलाच पाहिजे आणि वेगवेगळे ठिकाण हे पाहायलाच पाहिजे।
तर ना आम्ही पण आलेलो आहोत इथं गोव्याला. मी तर हे पहिल्यांदाच आलेली आहे गोव्याला देखील आणि एवढ्या मोठी ट्रिप माझ्यासाठी तर ही मोठी ट्रिप आहे, कारण की मी आत्तापर्यंत फर्स्ट टाइम 5 दिवसाची ट्रिप केलेली म्हणजे ही गोवा ट्रिपच आहे. तर त्यामुळे मी तर खूप हॅप्पी होते आणि मला खूप छान वाटत होतं आणि त्याचबरोबर ना एक नवीन एक्सपिरियन्स देखील घेणार होते. तर ते आहे फ्लाईटचा आणि दुसरं जे आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल. दुसरा कोणता एक्सपिरियन्स घेणार आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत परत रूमवर जायला आणि जाते वेळेस तुम्ही पाहू शकताय कॅसिनो. खूप मोठ्या मोठ्या बोट ज्या असतात ना त्यात कोणी पाहिल्यात का? तर रिअलमध्ये पाहिल्यात का? तर मी नव्हती पाहिली. तर मी आत्ता इथे आल्यावरती इथे पाहिल्या खूप मोठ्या मोठ्या होत्या त्या बोट. इतक्या छान वाटत होत्या दुरून, पण असं वाटत होतं मला त्या बोटमध्ये मला जायचं आहे. तर मी ह्यांना सांगितलं तर ते बोलले की नाही, या बोटमध्ये ना गेम्स खेळले जातात आणि खूप जास्त तिकीट असते आणि लहान मुलांना अलाउड पण नसते. आणि हे रस्त्याच्या साईडला ना शिंगमोत्सव म्हणून आहे आणि खूप सुंदर डेकोरेशन जागोजागी केलेले आहे थोड्या थोड्या अंतरावरती आणि खूप मस्त वाटत होते हे पाहण्यासाठी देखील. आणि ना आम्ही उद्याची आमची फ्लाईट बुक आहे, अगोदरच आम्ही बुक करून ठेवलेली आणि त्याची पॅकिंग देखील आम्हाला कपडे वगैरे सगळं अस्ताव्यस्त पडलेलं होतं रूमवरती, ते देखील करायचं होतं. मग आम्ही रूमवरती पोहोचल्यानंतर फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर इथे आलेलो आहोत शॉपिंगसाठी आणि त्यानंतर